ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाच्या विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये औद्योगिकरणाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त कृषी क्षेत्राच्या विकासाचं महत्त्व आहे. आपल्या देशातली शेती ही सामान्यपणे पारंपरिक पद्धतीनं केली जाते, पण आज कृषी क्षेत्रामध्ये झालेला विकास, आलेलं नवीन तंत्रज्ञान, झालेलं संशोधन याच्यामुळे पारंपरिक शेतीचं स्वरूप आता बदललेलं आहे आणि ते प्रगत झालेलं आहे. आणि त्याचा स्वीकार शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असल्यामुळे शेतीचा चांगल्या प्रमाणावर विकास होतो आहे. अशाच एका प्रगतिशील शेतकऱ्याची चर्चा आपण करणार आहोत आजच्या कार्यक्रमातून यशोगाथा अंतर्गत. आणि आजच्या कार्यक्रमाचं आपलं शीर्षक आपण ठेवलेलं आहे आधुनिक शेती प्रगतीचा मार्ग. हे जे प्रगतिशील शेतकरी आहेत ते आहेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील श्रीयुत आनंद काळे. तेव्हा त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि त्यांची यशोगाथा जाणून घेऊया. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हे पहिल्यांदा जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. माझं नाव आनंद वसंतराव काळे. मी वणी येथील वणी शहराला लागूनच आमची शेती आहे, पारंपरिक शेती आहे, वडिलोपार्जित ज्याला म्हणतो आपण, की माझे वडील हे पण शेतकरीच आहे. आणि मी लहानपणापासून शेती म्हणजे माझ्या वडिलांना मदत करत होतो शेती करायला. आणि तेव्हापासूनच मला पण शेतीची आवड निर्माण झाली. आणि जसं माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पूर्ण वेळ शेती करायला लागलो. म्हणजे तुमच्या कुटुंबात पूर्वापार शेतीचा व्यवसाय होताच. पण आपण पदवीधर झालात आत्ता आपण सांगितलं, पण तरीही तुम्ही आजकाल तरुणांचा कल किंवा पदवीधर शिक्षित लोकांचा कल हा नोकरीकडे असतो, शेतीकडे सामान्यपणे नसतो. तुम्हाला शेती का करावीशी वाटली? लहानपणापासूनच मी शेतात जात होतो आणि माझ्या वडिलांना शेती कामात मदत करत होतो. त्याच्यामुळे मला शेतीबद्दल खूप आवड निर्माण झाली होती. म्हणून मी शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्ण वेळ शेती करायचा निर्णय घेतला. तुमच्याकडे किती एकर शेती आहे? माझ्याकडे वडिलोपार्जित 25 एकर शेती आहे. ज्याच्यामध्ये आम्ही कापूस, सोयाबीन आणि हरभरा, गहू यासोबतच भाजीपाल्याचं पण उत्पन्न घेतो. मग हे जे मुख्य तुमचं जे शेतकरी पीक आहे ते पीक म्हणजे कापूस आणि सोयाबीन आणि गहू, याची एकंदर उत्पादन क्षमता कशी आहे तुमच्या शेतीतली? साधारणतः माझ्या पूर्ण शेतीपैकी 50% शेतामध्ये कापूस घेतला जातो. आणि ह्या कापसाचं आज येत्या 1-2 वर्षामध्ये आम्हाला एकरी 11 ते 12 क्विंटल उत्पन्न पडत आहे. याच्या आधी जास्त पडायचं. जेव्हापासून बीटी कापूस आला तेव्हापासून कापसाचं उत्पन्न आपल्याकडे सगळ्याच वाढलेलं आहे. पण त्याच्याबरोबर आता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायला लागल्यापासून कापसाचं उत्पन्न थोडं कमी झालं पूर्वीच्या तुलनेत. आणि त्याच्यासोबतच सोयाबीनला देखील एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पन्न घेतो. हरभरा पण 10 क्विंटलच्या आसपास पडतो आम्हाला. म्हणजे अशी शेतजमीन आपण विभागून वेगवेगळ्या एकरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पीक आपण घेतात. आताच तुमच्या बोलण्यातून असं उल्लेख झाला की तुम्ही ह्या पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाल्याची देखील लागवड करता. तर किती एकरमध्ये हे भाजीपाल्याचं उत्पादन तुम्ही घेता? साधारणतः दरवर्षी 5 ते 7 एकरामध्ये
भाजीपाल्याचं उत्पन्न घेत असतो आणि 12ही महिने घेत असतो. कोणकोणत्या प्रकारच्या भाज्यांची लागवड आपण करता? आमच्याकडे भाजीपाल्यामध्ये मुख्यतः वांगी, टमाटर आणि वेलवर्गीयामध्ये काकडी, कारली, दुधी आणि पालेभाज्यामध्ये पालक, मेथी, सांबार ही दरवर्षी घेतल्या जातात. मग ह्या भाजीपाल्यांच्या लागवडीसाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी काहीतरी विशेष व्यवस्था करणं गरजेचं असतं, कारण बाकीचे जे पारंपरिक पिकं आहेत त्याच्या तुलनेमध्ये भाजीपाल्याची जी लागवड केली जाते त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था करावी लागते. तर ती काय व्यवस्था आपण केलेली आहे? हां, सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनेच भाजीपाला घ्यायचो. ओलीत देखील आमचं पहिल्यांदा पट पाणी म्हणतो आपण त्याला, फ्लड इरिगेशन तशाच पद्धतीचं होतं. पण हळूहळू त्याच्यामध्ये मी बदल करत गेलो. आधुनिक स्प्रिंकलर सिस्टीमचा वापर सुरू केला. त्याच्यानंतर ठिबक सिंचनचा वापर सुरू केला भाजीपाला. त्याच्यामुळे माझं उत्पादनही वाढलं आणि जमिनीची जी धूप होते पाणी दिल्यामुळे ती पण थांबली. त्याच्यानंतर मग जेव्हा बाकी इतर भागामध्ये शेती कशी आहे किंवा आपल्या कृषी विद्यापीठांमध्ये वगैरे मी जेव्हा फिरून आलो त्याच्यानंतर मग शेडनेट उभं करायचा निर्णय घेतला आणि वणी तालुक्यातलं पहिलं शेडनेट मी माझ्या शेतामध्ये उभं केलं. कशा पद्धतीची त्याची रचना असते आणि कशा पद्धतीने त्याची उभारणी आपण केलीत? शेडनेट ही एकदम अत्याधुनिक पद्धत आहे आपल्या शेती करायची, की ज्याचा सगळ्यात चांगला फायदा आहे की ही कडिकुलपाची शेती आहे. म्हणजे बंदिस्त शेती ज्याला म्हणतो आपण. बाकी जे शेत आहे ते अगदी निसर्गाच्या भरोशावर आहे, पण इथे तुम्ही थोडं बहुत निसर्गावर अवलंबून न राहता देखील शेती करू शकता. याच्यामध्ये 50% सूर्यप्रकाश जो आहे तो शेडनेट मधून आतमध्ये येतो आणि 50% हा रिफ्लेक्ट होतो. त्याच्यामुळे जमिनीचं तापमान जरी उन्हाळ्यात जरी आपण शेती करत असलं तरी बाहेर उघड्या जमिनीपेक्षा शेडनेटमधलं तापमान हे कमी असतं. त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचा भाजीपाला तिथे आतमध्ये तयार होतो, ज्याला बाजारपेठेमध्ये भाव पण चांगला मिळतो आणि मागणी पण चांगली असते त्याला. ह्याच्यासाठी मग पाणी पुरवठ्याच्या वेगळ्या काही सोयी कराव्या लागल्या का? हो, तिथे शेडनेट हाऊसमध्ये मी ठिबक सिंचनचा वापर केलेला आहे. त्या प्रत्येक झाडापाशी ठिबकद्वारे पाणी मिळतं आणि त्याच्यासोबतच जे आपण विद्राव्य खते देतो झाडांना तो त्या ठिबक संचामधून देत असतो. याशिवाय आणखीन ठिबक सिंचन पद्धती आपण घेत आहात आणि शेडनेटविषयी देखील आपण बोललात, तर ह्याचा साधारण खर्च किती येऊ शकतो? माझ्याकडे 1 एकर शेडनेट हाऊस आहे. 2015 साली मी जेव्हा ते उभारलं तेव्हा मला एकूण खर्च आला होता 25 लाख रुपये एका एकराला. 25 लाख? हो, पण 50% सबसिडी देतं सरकार. बरं. त्याच्यामुळे सोपं गेलं उभारणं आणि बँकेतून कर्ज काढलं होतं. फक्त त्याची अट एकच असते सबसिडी मिळायची की तुम्ही पहिले पूर्ण स्वखर्चाने पूर्ण शेडनेट उभारून घ्यायचं असते आणि मग तुम्ही सरकारकडे सबसिडीसाठी क्लेम करायचा असतो. म्हणजे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहे असं आपल्याला वाटतं का? याच्यामध्ये तुम्ही अर्धा एकर, पाव एकरचं सुद्धा करू शकता. पण याच्यामधून आपण जी बाहेर पारंपरिक शेती करतो याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळते. त्याच्यामुळे उभं करायला काही हरकत नाही. म्हणजे त्यात गुंतवणूक केलेली आपल्याला नक्कीच नफा देऊ शकते. ह्या जे तुम्ही उत्पादन घेत आहात भाजीपाल्याचं, याच्यासाठी तुम्ही खतांचा देखील वापर करतच असाल. तर कुठल्या प्रकारची खतं वापरता आणि त्याचं खत व्यवस्थापन आपण कसं करता? सेंद्रिय खताचा सुद्धा मी वापर करतो, रासायनिक खत आणि आता जे नवीन निघालेले आहे फॉलियर्स ज्याला म्हणतो खतं, त्याचा पण मी वापर करतो. पूर्णपणे सेंद्रिय शेती नाही करत मी, रासायनिक आणि सेंद्रिय असं दोन्ही प्रकारची शेती करतो. तर याचा उत्पादन वाढीवर आणि उत्पन्नाच्या गुणवत्तेवर, पिकाच्या गुणवत्तेवर चांगला प्रभाव पडतो. याशिवाय म्हणजे भाजीपाल्याचा जोडधंदा आपण मुख्य पिकांसोबतच घेतच आहात, याशिवाय आणखी कुठले जोडधंदे तुम्ही केलेले आहात? शेती मी पूर्ण वेळ शेती करायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुक्कुटपालन केलं होतं.
कुक्कुटपालन त्याच्यानंतर मग सोबतच शेळीपालनही सुरू केलं. पण त्याच्यानंतर आमच्याकडे पहिल्यापासून एक दाल मिल होती. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी तयार केलेली मिनी दाल मिल होती की, आणि त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष दिलं. मग ही बाकीचे जोडधंदे आहेत ते बंद केले आणि दाल मिलवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, लक्ष केंद्रित केलं. आणि आज आमच्याकडे म्हणजे पूर्वी जे मॉडेल होतं त्याच्यामध्ये ताशी 5 क्विंटलपर्यंत डाळीवर प्रक्रिया व्हायची. आता त्याच्यानंतर ते नवीन मशिनरीज घेऊन आम्ही जेव्हा आता डाळ करतो तर आता त्याची कॅपॅसिटी एका तासाला 60 क्विंटलपर्यंत आहे. सोबतच आपण जे शेतामध्ये धान्य पिकवतो ते धान्य स्वच्छ करायच्या देखील मशीन शेतात लावलेले आहे की त्याच्यावर आम्ही आमच्या तालुक्यातले सगळ्या शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, सोयाबीन, मूग ही सगळे पिकं स्वच्छ करून देतो. म्हणजे हे जोडधंदे देखील खूप फायदेशीर आपल्याला ठरू शकतात पारंपरिक शेतीसोबतच. याशिवाय शेतकऱ्यांनी इतर कोणते जोडधंदे त्यांना करता येतील याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? पारंपरिक जोडधंद्यामध्ये जसं आपण दूध व्यवसाय आहे किंवा शेळीपालन हे तर आहेच, पण आता नवीन काही भागामध्ये तुमचा रेशीम शेती करायला लागले याचा शेतकरी, तो सुद्धाच उत्तम जोड व्यवसाय आहे. किंवा मत्स्यपालन आहे, हे सुद्धा व्यवसाय शेतीला जोडधंदे म्हणून आपण करू शकतो. याशिवाय ते मधुच्या ज्या मधमाशी पालन ते सुद्धा चांगला व्यवसाय आहे. त्याला बाजारपेठ योग्य पद्धतीने मिळू शकून उत्पन्न मिळतं? नक्कीच मिळतं, नक्कीच मिळेल. आणि आपल्या शेतीमध्ये उत्पन्न व्हायला मधमाशांची पण आवश्यकता आहेच. त्याच्यामुळे हा सुद्धा एक चांगला जोडधंदा शेतीसाठी आहे. आणखीन आपण तुमच्या सगळ्या या व्यवसायाविषयी आणि यशोगाथेविषयी जाणून घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. आमची माती आमची माणसं. आपण पाहत आहात आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, विश्रांतीपूर्वी तुमच्या बोलण्यातनं एक असा संदर्भ आला होता की भाजीपाल्याची लागवड करत असताना तुम्ही जे खतं व्यवस्थापन करता त्यामध्ये सेंद्रिय खत आणि रासायनिक खत या दोघांचाही वापर करता. तर सेंद्रिय खताचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर यामध्ये जो फरक आहे तो तुम्हाला काय जाणवतो? आपल्याला जर आर्थिक उत्पन्न मिळवायचं असेल शेतीमधून तर माझ्या मते रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही. आपल्याला सकस अन्न पाहिजे, रसायनमुक्त अन्न पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण त्याच्यासोबत आपल्याला आर्थिक उन्नती जर साधायची असेल तर आपल्याला रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही. पण रासायनिक खतांचा जर वापर केला तर जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते, आपली जमिनीचा कस कमी होतो. व तो भरून काढण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या दोघांच्याही मिलाफातून आपण जमिनीचं आपण आरोग्य चांगलं राखू शकतो, सोबत उत्पन्नही चांगलं घेऊ शकतो. मग सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जास्त उत्पन्न मिळतं की रासायनिक खतांच्या? दोघांचाही वापर करावा लागेल आपल्याला. फक्त सेंद्रिय खत वापरून चांगलं उत्पन्न मिळत नाही किंवा फक्त रासायनिक खत वापरून देखील जास्त उत्पन्न मिळत नाही. आपल्याला दोघांचाही समतोल साधावाच लागतो. आपण आपल्या शेतीमध्ये कापूस, हरभरा ह्या सगळ्यांचं पीक घेता पारंपरिक, आणि शिवाय भाजीपाल्याचा जोडधंदा म्हणून देखील आपण उपयोग करता. तर आधुनिक तंत्रज्ञान आपण स्वीकारलेलंच आहे. तर ह्या सगळ्या जमिनीची जी तुम्ही सगळी मशागत करता त्याच्यामध्ये कोणकोणत्या अवजारांचा तुम्ही वापर करता? मी शेतीत ताब्यात घेतल्यानंतर 2 वर्षातच लक्षात आलं की आपल्याला मजुरीचा खर्च कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. आज सुद्धा शेतामध्ये खूप मोठी समस्या मजुरीवर सगळ्यात मोठा 60 ते 70% हा आपला खर्च जो आहे तो मजुरीवर होत आहे. तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला आधुनिक शेती करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी ट्रॅक्टर
घेतला. मी शेती पाहायला लागल्यानंतर साधारणतः 3 वर्षामध्ये ट्रॅक्टर घेतला नवीन आणि त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपलं शेताची वाही करायचो आणि लोकांचे पण शेतात नांगरण कल्टिवेशन वगैरे करून द्यायचो. त्याच्यातूनही तुम्हाला उत्पन्न मिळालं त्याच्यातूनही उत्पन्न मिळालं. आधुनिक अवजार उदाहरणार्थ पेरणी यंत्र. पेरणी यंत्राचं सगळ्यात पहिले जेव्हा मी आणलं विकत तेव्हापासून आजपर्यंत मला कोणतंही बियाणं पेरायसाठी मजुराची आवश्यकता नाही आहे. बाई मजूर जे आपण म्हणतो हाताने पूर्वी पेरायचे किंवा टोकण करायचे, हे सगळं पेरणी यंत्र आल्यापासून 2000 साली मी पहिल्यांदा पेरणी यंत्र विकत घेतलं. त्याच्यानंतर सोयाबीन असो, हरभरा, गहू, ह्या सगळ्या पिकांसाठी मला मजुराची आवश्यकता नाही आहे. फक्त एक बैलजोडी आणि माणूस यांच्या एका माणसाच्या भरोशावर मी पूर्ण पेरणं करतो. मला बाई मजूर लागत नाही. बरोबर, कारण मजुरांची समस्या ही खूप निर्माण झाली आहे. त्याला हा एक उत्तम पर्याय आधुनिक शेतीच्या अवजारांमधला आपल्याला सांगता येऊ शकेल. आता हवामान बदल हा देखील दिवसेंदिवस ही एक मोठी समस्या होते आहे. हवामानात सातत्याने बदल होतो आहे. तर या हवामान बदलाचा आपल्या शेतीच्या उत्पादकतेवर काही परिणाम होतो आहे का, आणि जर तो परिणाम होत असेल तर त्याला आपण कसे सामोरे जाता? निश्चितच फरक पडून आता आपल्याला माहीत आहे की जागतिक तापमान वाढीमुळे आपले सगळे ऋतू जे आहे ते वेळेवर, जसं पावसाळ्यामध्ये पाऊस वेळेवर पडत नाही आहे, हिवाळ्यामध्ये थंडी कमी जास्त किंवा हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे जेव्हा आपल्याला आवश्यकता नाही आहे. हा सगळ्याचा जर सगळ्यात जास्त परिणाम होत असेल तर तो शेती व्यवसायावर होत आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा शेतीचं प्रचंड नुकसान होऊन राहिलेलं आहे. अवकाळी पावसामुळे जे आहे हातातोंडाशी आलेलं पीक आपलं पाणी पावसामुळे किंवा अवकाळी पावसामुळे वाया जात आहे किंवा त्याची प्रतवारी चांगली नाही. ह्याच्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केल्या आहेत का? कारण हवामान बदल आता होतो आहे, तर यासंबंधी तुम्ही काही अशा उपाययोजना ठरवल्या आहेत का आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून? याच्यावरच्या उपाययोजना म्हणजे जसं माझ्याकडे शेडनेट आहे तसंच एक पॉली हाऊस नावाचा प्रकार आहे ज्याचा निसर्गाच्या पावसाशी अजिबात संबंध नाही आहेत. अशा प्रकारची, पण ती खूप महाग शेती आहे ती. त्याच्यातून उत्पन्न नक्कीच चांगलं होते, पण त्याला लागणारा जो खर्च आहे तो पण जास्त आहे. परवडण्यासारखा नाही आहे तो सर्वसाधारण शेतकऱ्याला तर अजिबात नाही. अजून आपण तुमच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्गाविषयी जाणून घेऊया. आपण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण विश्रांतीपूर्वी हवामानाच्या बदलांसंबंधी बोलत होतो, पण आता हे जे हवामानाचे बदल होत आहेत, हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकारचे ॲप्स निर्माण झालेले आहेत. सरकारच्या माध्यमातून ते तयार केले जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि या हवामान बदलापासून स्वतःच्या पिकांचं संरक्षण त्यांना करता येईल. तर अशा ॲप्सचा आपण काही उपयोग करता का नवीन तंत्रज्ञान? नक्कीच करत असतो. याचा सगळ्या शेतकऱ्यांना हा फायदा होता की आपल्याला खूप आधी माहीत होता की पाऊस येणार आहे, अकाळी पाऊस वगैरे जो येत असतो तो आधीच आपल्याला कमीत कमी 8 दिवस आधी माहीत होऊन राहिलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस येणार आहे, जेणेकरून आपण आपलं जर कापणीला आलं असेल पीक तर कापून त्याचं किंवा काही प्रिव्हेंटिव्ह आपण त्याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे आधीच आपण त्याचं नियोजन एकदम 100% नुकसान होण्यापेक्षा त्याच्यातून आपण वाचत आहोत. बरोबर, की आपल्याला पूर्व सूचना मिळत असल्यामुळे. याशिवाय सर, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ड्रोनचा देखील मोठ्या प्रमाणावर सर्वत्र वापर केला जातो आहे. तर शेतीच्या देखभालीसाठी किंवा शेतीवरची निगराणी करण्यासाठी या ड्रोनचा काही उपयोग होतो का आणि आपण तो करता का? निश्चितच. आजच्या शेतीमध्ये आपण रासायनिक औषधांचा फवारणीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतो आणि त्याच्यामध्ये मजुराची टंचाई तर आहेच, पण काही रसायनं अशी आहेत की ज्याचा फवारणी करणाऱ्या मजुरांवर त्याचा प्रभाव पडतो की त्याच्यामुळे तो बिमार पडू शकतो किंवा काही असे ॲक्सिडेंट झाले आहे की त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. हे टाळण्यासाठी आजच्या युगामध्ये जे ड्रोनद्वारे फवारणी आहे हे
अत्यंत उत्कृष्ट फवारणीचं साधन आहे आणि त्याचा प्रत्येकाने वापर केलाच पाहिजे. मी पण त्याचा वापर करतो. अतिशय स्वागतार्ह अशी ही गोष्ट आहे. सर, याशिवाय नवीन आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मल्चिंग पेपरचा देखील वापर केला जातो. तर तुम्ही तुमच्या कोणत्या पिकांसाठी या मल्चिंग पेपरचा वापर करता? हां, भाजीपाला उत्पादन घेत असताना जे लांब ड्युरेशनचे जे लॉंग ड्युरेशनचे पिकं आहे, उदाहरणार्थ टमाटर, वांगी, शिमला मिरची, या पिकांसाठी मी मल्चिंग पेपरचा वापर करतो. यामुळे मला मजूर, निंदण किंवा कचरा जो होता जमिनीमध्ये जे तण येतं त्या तणाचा बंदोबस्त मल्चिंगमुळे होऊन जातो. मला सतत त्याचं तण काढायसाठी मजुरांची आवश्यकता पडत नाही. त्यानंतर जमिनीमध्ये जी वापसा स्थिती राहते जमीन ही त्या मल्चिंग पेपरमुळे चांगली राहते. आणि आपण जे काही खतं, फॉलियर्स जे ठिबकद्वारे देतो ते संपूर्णच्या संपूर्ण त्या पिकालाच मिळतं, कचरा होत नसल्यामुळे. आज आपण या ठिकाणी आलात, अतिशय मनमोकळ्या गप्पा केल्या आणि आपली यशोगाथा आमच्या शेतकरी बंधू भगिनींसमोर सांगितली. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.